श्रावणी श्रीरंग ज्याची वाट बघत होते तो दिवस उगवला. त्यांना त्यांच्या ट्रेनिंगला जाण्याची तारीख कळली. ट्रेनिंग मसुरीला होतं. आई श्रावणीला अनेक सूचना देत होती. आशा अगं ती लहान आहे का आता? बाबाच करू द्यावं सूचना. आई अशा सूचना करते ना तेव्हा खूप लहान झाल्यासारखं वाटतं. हसून श्रावणी म्हणाली. तिचे आई बाबाही हसले. एक दिवस दोघंही आपापलं सामान घेऊन निघाले. त्यांना स्टेशनवरती सोडायला आई बाबा मावशी सायली मेघन आले होते. तसं श्रीरंगची आई आणि बहीणही आली. श्रावणी श्रीरंग गाडीत चढले. त्यांच्याबरोबर आणखीन काही मुलं होती. गाडी हलली आणि अनेक निरोपांचे हात हलत राहिले. मसुरीचं ट्रेनिंग 8-9 महिन्यांचं होतं. नंतर साधारण वर्षभर प्रोबेशन पिरियड राहणार होता. त्यानंतर पुन्हा 3 महिने मसुरी असा त्यांचा कालावधी होता आणि नंतर अपॉइंटमेंट. सकाळ ते रात्रीपर्यंतचा वेळ इतका बांधल्यासारखा होता की घराची आठवणही होऊ नये. कधीकधी श्रीरंग श्रावणी गप्पा मारत जवळपास फिरायला जात. दोघं एकमेकांना समजून घेत होते. एकमेकांच्या आवडीनिवडी त्यांना कळत होत्या. दोघांचंही ध्येय एकच होतं. दोघांची अभिरुची एक होती. शांतपणा आणि साधेपणा हा दोघांच्याही मनाचा स्थायी भाव होता. इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती होती. जीवनाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी त्यांच्याजवळ होती. सहृदयतेचं धन दोघंही जवळ बाळगून होते. श्रावणी श्रीरंगला अनेक मित्र मैत्रिणी तिथे मिळाले. बघता बघता ट्रेनिंगचे दिवस संपत आले. श्रावणी आणि श्रीरंग दोघंच पायी फिरायला निघाले. मसुरीचा परिसर आता त्यांच्या परिचयाचा झाला होता. श्रीरंग किती सुंदर आहे नाही का मसुरी? जिकडे तिकडे निसर्ग सौंदर्याची उधळणच दिसतीये. खरंच ग, अगदी मुक्त हस्तानं पसरली आहे. कितीही बघितलं तरी मन भरत नाही. आणि कसं आहे ना हे थंड हवेचं ठिकाण? इथे दाहकता नाहीच आहे. कशी असेल? निसर्गाने नटलेल्या या मसुरीत किती शांतता आहे. एवढा समृद्ध आहे हा परिसर निसर्ग सौंदर्यानं. खरं आहे, आधाशासारखं काय बघू काय नाही असं होतंय. कधी कधी वाटतं की कोणाशी काही बोलू नये. इथलं सौंदर्य डोळ्यांनी पीत राहावं. इथली शांतता उरात भरून घ्यावी आणि जे काही उरलं असेल ते बॅगेत भरून घ्यावं. काय श्रीरंग, चालायचं? श्रावणी, इथून जाऊच नाही असं वाटतं. हा हिरवाकंच काळ्या पांघरुणात गुडीगुप्प झालेला निसर्ग आणि तू आणि मी. श्रावणीचे दोन्ही हात हातात घेऊन श्रीरंगने त्यावरती आपले ओठ टेकवले आणि श्रावणीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिच्या शरीरातला रेणून रेणू पुलकित होऊन उठला. श्रावणी. श्रीरंगच्या थरथरत्या ओठावर शब्द आले आणि श्रावणीला वाटलं या श्रीरंगला अगदी बिलगून जावं. तिने वेळीच विचारांना आवर घातला. श्रीरंगने पटकन श्रावणीचा हात हातातून हलगत सोडून घेतला आणि म्हणाला, चालायचं? दोघेही शांतपणे हळूहळू पावलं टाकत चालायला लागले. श्रीरंगलाही तिथे खूप मित्र मिळाले होते. पण उद्या हे सगळे मित्र एकमेकांपासून दूर जाणार होते, पांगणार होते. पण आयुष्यात पुढे कधी ना कधी कुठे ना कुठे टप्प्याटप्प्यावर भेटणार होते, मित्र म्हणून, सहकारी म्हणून. श्रावणी लाईट बंद करून अंथरुणावर पडली खरी, पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती. सतत श्रीरंग डोळ्यासमोर येत होता. त्याचे आचार विचार, त्याचं सुसंस्कृतपणाचं वागणं तिला सारखं आठवत होतं. आज ती तृप्त होती. श्रीरंग तिला भेटला होता आणि तो तिच्यासाठी ओंजळीत आनंदाची फुलं घेऊन उभा होता. श्रीरंग मनकावडा होता. तिच्या मनातलं तो बरोबर ओळखत होता. बऱ्याच वेळा दोघांच्याही मनात विचार एकच असायचा. त्यावेळी ती स्वतःला विचारायची की असं का होतं, आणि मग तिचं मन तिला उत्तर द्यायचं. कारण दोघांची विचार करायची पद्धत आणि विचारांची पातळी एक आहे. श्रावणी आणि श्रीरंगाचा परतीचा प्रवास चालू झाला. दोघेही एकमेकांची काळजी घेत होते. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून वागत होते. नागपूर जवळ आलं तसं दोघांनी आपापलं सामान आवरायला सुरुवात केली. श्रावणीने पर्समधनं कंगवा काढला, केस नीट केला, चेहऱ्यावरून पावडरचा पफ फिरवला. श्रीरंगने खिशातनं छोटा कंगवा काढला, उभ्या उभ्या भांग पाडला.
मग थोडा वेळ दोघंही खिडकीतनं बाहेर बघत बसून राहिले. दोघांनाही आपल्या माणसांची, आपल्या घराची ओढ लागलेली होती. धाड 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 करत गाडी स्टेशनमध्ये शिरली. श्रावणीला घ्यायला आलेले श्रीधरराव हवा तो डबा शोधत होते आणि त्यांना श्रावणी दिसली एका डब्याच्या दाराशी. श्रावणी खांद्याला बॅग अडकवून उभी होती, दुसऱ्या हातात सुटकेस होती आणि तिच्या मागे आपली बॅग घेऊन श्रीरंग उभा होता. श्रीधररावांना वाटलं की ही श्रावणी खूप वेगळी आहे, खूप मोठी झाल्यासारखी वाटते आहे. श्रीधरराव पुढे झाले, श्रावणीच्या हातातून बॅग घेतली. अहो बाबा, असू द्या. असू देत ग, हसत हसत श्रीधरराव म्हणाले. कसं काय झाला प्रवास? श्रीधरराव श्रीरंगला म्हणाले आणि हातातल्या प्लॅस्टिकच्या पिशवीतनं त्यांनी 2 पुष्पगुच्छ काढले. एक श्रीरंगला दिला, दुसरा श्रावणीला. दोघांनी हसत हसत पुष्पगुच्छाचा स्वीकार केला आणि मग सामान घेऊन सगळेजण गाडीजवळ आले. श्रीधररावांनी गाडीची डिकी उघडली. श्रावणीने आपलं सामान ठेवलं. श्रीरंग, बॅग ठेव की गाडीच्या डिकीत. अगं नाही, मी निघतो ऑटोनं. नाही, असं कसं? आम्ही सोडतो ना तुला, नाही का गं श्रावणी? श्रावणीकडे बघून श्रीधरराव म्हणाले. हो मग काय. अरे श्रीरंग, दे रे बाबा बॅग इकडे. श्रावणीने म्हणता श्रीरंगने पटकन आपली बॅग गाडीत ठेवली. बाबा, गाडी मी चालवते हां. नाही श्रावणी, तुम्ही दोघं मागे निवांत बसा, हा रथ मी हाकणार आज. श्रावणी श्रीरंग मागे बसले. श्रीधररावांनी गाडी चालू केली. स्टेशनमधनं गाडी बाहेर पडली तसे श्रीधरराव म्हणाले, श्रावणी तू काही म्हणा, पण माझी गाडी आज भाग्यवान ठरली. ती कशी काय बाबा? कशी काय म्हणून काय विचारतेस? अगं 2 IAS ऑफिसर माझ्या गाडीत बसलेत आत्ता. श्रीरंग हसला. श्रावणी हसली. हसणाऱ्या श्रावणीकडे श्रीरंगने बघितलं. तिचं तेच नेहमीचं गोड हसू तिच्या ओठावर फुललं होतं. श्रीधररावांची गाडी श्रीरंगच्या घरासमोर थांबली. श्रीरंगची आई दारात उभं राहून त्याची वाटच पाहत होती. श्रीरंग उतरला. श्रीधररावांनी गाडीची डिकी उघडली. श्रीरंगने त्याचं सामान काढलं. काका चला ना. नाही असू दे बेटा, तूही थकून आलायस. प्लीज काका, चला सगळे चहा घेऊयात. श्रावणी ये ग. श्रीरंग म्हणाला आणि श्रीरंगचा आग्रह श्रीधररावांना मोडवला नाही. श्रावणी गाडीतनं उतरली. श्रीरंगच्या मागे दारात उभी राहिली. श्रीरंगची आई तेवणाऱ्या निरांजनाचं तबक घेऊन उभ्या होत्या. श्रीरंगच्या मागे बघत हसत म्हणाल्या, अरे वा श्रावणी, तूही आली आहेस का? पाठीमागे उभ्या असणाऱ्या श्रीधररावांकडे बघून त्यांनी मानेने हसून नमस्कार केला. श्रीरंगला कुंकुम तिलक लावून ओवाळलं, पेढा भरवला, गुलाबाचं टप्पोरं फूल दिलं. श्रीरंग बाजूला झाला. श्रावणी समोर आली. त्यांनी श्रावणीला कुंकू लावलं, तिला हसत हसत ओवाळलं, गुलाबाचं फूल दिलं, पेढा भरवला आणि श्रावणी त्यांच्या पायाजवळ नमस्कारासाठी वाकली. असू देत ग बाई. हां. श्रीरंगच्या आईने चहा ठेवला. श्रावणी म्हणाली, आई तुम्ही बसा, मी आणते चहा. नको ग बाई, माझ्या एवढ्या गुणाच्या मुलीला काय स्वयंपाकाच्या ओट्याजवळ उभं करू का? आई अहो तसं काही नाही आहे. अगं बाई, तुम्ही दोघं मोठे ऑफिसर. आई ते घरातनं बाहेर, घरात आम्ही ऑफिसर नाही. हां. श्रीरंगच्या आईचं वाक्य अर्धवट तोडत श्रावणी म्हणाली, पोरगी हुशार आहे, पण त्याचबरोबर ती नम्रही आहे, हे श्रीरंगच्या आईने ओळखलं. सगळ्यांची चहा बिस्किटं झाली. निघता निघता श्रावणीने श्रीरंगकडे बघितलं आणि वडिलांच्या मागून ती बाहेर आली. समोरच्या सीटवर गाडीत बसली. गाडी सुरू झाली तसं तिने खिडकीतनं हात बाहेर काढला. श्रीरंगनेही हात हलवला. आई मात्र दारात उभं राहून हसत होती. इकडे आशाबाईंची तगमग चालू होती. त्या आतबाहेर करत होत्या. सारखं घड्याळात त्यांचं लक्ष जात होतं. अरे गाडी तर कधीच आली असेल, मग हे लोक अजून घरी कसे नाही पोचत आहे? निशा, सायली, मेघन कधीचे घरी आले होते. आता त्यांचं फक्त वाट पाहणं चालू होतं. मेघननं श्रीधररावांचा मोबाईल लावला. हॅलो काका, मेघन बोलतोय, आहात कुठे? अरे फाटकापाशी. हसत श्रीधरराव म्हणाले. मेघनने दारात येऊन बघितलं. खरंच श्रीधररावांची गाडी फाटकाशी उभी होती. त्यांनी पटकन जाऊन फाटक उघडलं. गाडी आत आली. एक झोकदार वळण घेऊन गाडी पोर्चमध्ये शिरली. गाडीचं दार उघडून श्रावणी खाली उतरली. तसं गाडीजवळ उभा असलेला मेघन म्हणाला, शलम मेमशाब. सगळे हसले.
श्रावणी पायऱ्या चढून वरती दारात आली. सायलीने कुंकू लावलं, तिला पुष्पगुच्छ दिला. आशाबाईंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं. आसवं पुसून नेत्राच्या निरांजनांनी तिला ओवाळलं. श्रावणीचे डोळेही नकळत भरून आले आणि नेमकं त्याच वेळी निशा मावशींनी तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. आनंदाश्रू श्रावणीच्या गालावर ओघळले. सगळ्यांना भरून आलं होतं. खरंच आनंदानं डोळ्यात तरळणाऱ्या आसवांचं मोल जास्त असतं, खूपच जास्त असतं. श्रावणी आंघोळ आटोपून आली तोपर्यंत सायलीने पानं घेतली होती. श्रावणी आंघोळ करून बाहेर आली आणि देवघरातल्या देवासमोर हात जोडून डोळे मिटून उभी राहिली. मनातल्या मनात तिने गणपती स्तवन केलं, कुलदैवतेचं स्मरण केलं आणि हळूच डोळे उघडले. आशाबाई आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या. म्हणाल्या, श्रावणी, अगं तू आणि देवाला नमस्कार? म्हणजे तू नास्तिक आहेस असं नाही म्हणायचं मला, पण आंघोळ करून देवाला नमस्कार करणं पहिल्यांदाच बघतीये. मावशी, हा सगळा श्रीरंगच्या संगतीचा परिणाम. हो ना श्रावणी? श्रावणी फक्त हसली. सांग ना श्रावणी, श्रीरंग रोज देवाला नमस्कार करतो का गं? हां, तो म्हणतो आंघोळ झाल्यानंतर एक क्षणसाठी देवासाठी ठेवावा. अरे वा, त्यांनी सांगितलं, तू ऐकलं? मग त्यात काय वाईट आहे? श्रावणी, त्याचं ऐकू नको तू, बस बाई. चला चला, या जेवायला. आज श्रावणी बंगला जणू मंतरल्यासारखा वाटत होता. श्रीरंगच्या आई आज खूप आनंदात होत्या. त्यांचा लेक आज मसुरीहून आला होता. जेवण करून श्रीरंगनी थोडा आराम केला, मित्रांना भेटायला बाहेर गेला. श्रीरंगच्या आई घरात एकट्या TV बघत होत्या. तेवढ्या दाराची बेल वाजली. दार उघडून बघितलं तर छोटी उभी. छोटी, श्रीरंगची धाकटी बहीण. अगं आई, सकाळी येणं जमलं नाही. घरी कुणी नाही ना, सासूबाई आजारी आहेत. हो का? आणि जावई कुठे गेले? ते गेलेत 8 दिवसांच्या टूरवर. म्हणून तर सकाळी दादा येणार हे माहीत असूनही नाही येऊ शकले. आणि गाडी वेळेवर आली का गं? हो अगं, श्रावणी आली, तिचे वडील आले होते. त्यांनी त्यांच्या गाडीतनं श्रीरंगला सोडलं ना. दादा काय म्हणतोय, त्याचं काय मत आहे? म्हणजे श्रावणीबद्दल त्याचं काय मत आहे? अगं, दोघं लग्न करणार आहेत. आई, दादाला किती चांगल्या मुली सांगून आल्या आहेत गं, पण त्यात श्रावणीच्या तोलामोलाची एकही नाही. आई, अगं पण तिचं लग्न झालं आहे, तिचं एक असंच ना. पण तो अपघात होता. खूप सोसलं आहे गं छोटी तिनं. पण आई, दादाला समजवायला पाहिजे होतं तू. का समजवायचं? तो काही चूक करतोय असं मला वाटत नाही. आधी मलाही थोडं खटकलं की आपला पोरगा सगळ्या दृष्टीने सरस आहे आणि त्याने एका घटस्फोटीत मुलीशी लग्न करावं. मनाला पटेना. पुन्हा विचार केला की जे घडलं त्या श्रावणीचा काय दोष? पोरगी चांगली आहे, हुशार आहे, चांगल्या संस्कारात वाढली आहे. होऊ नये ते घडून गेलं. आणि मुख्य म्हणजे अगं, श्रीरंगला ती आवडते. श्रीरंगची निवड आहे ती योग्यच असणार. तेवढ्यात श्रीरंग आला. आत येऊन त्यांनी छोटीनं बघितलं. आनंदानं म्हणाला, अरे छोटी, कशी आहेस? मी ठीक आहे एकदम दादा. उभं राहत छोटी म्हणाली. छोटी श्रीरंगसारखीच होती दिसायला, उंच, गोरी, सडपातळ. तिने पटकन त्याला पुष्पगुच्छ दिला, भावाचं अभिनंदन केलं आणि एक शर्टाचा बॉक्स त्याच्या हातात ठेव. बघ, तुला आवडतोय का? बॉक्स उघडला तर आत सुंदर शर्ट, फिक्या निळ्या रंगाचा. अगं, माझ्या आवडीचा रंग आहे म्हणून तर आणलाय, घालून बघ. श्रीरंगच्या आईने देवाजवळ दिवा लावला होता. मंद प्रकाशात देव्हाऱ्यातले देव उजळून निघाले होते. घरात सगळीकडे प्रकाश पसरला होता. आज सगळ्यांच्या मनात आनंदाचे दिवे तेवत होते, कारण श्रीरंग बाबांचं स्वप्न साकारू बघत होता. श्रीरंगच्या बाबांच्या फोटोला आज ताजा हार घातला गेला होता. माधुरी, अगं काय गं, झोपली नाहीस का? घड्याळात बघ 2 वाजलेत. मध्येच जाग आलेले मनोहरराव अंथरुणात भिंतीला टेकून बसलेल्या माधुरीबाईंना म्हणाले, नाही हो, झोप नाही येते. अगं, किती दिवस अशा रात्री जागून काढणार? काय करू सांगा? हे बघ माधुरी, जे व्हायचं आहे ते झालं. आपल्या काळजी करण्यानं परिस्थितीत फरक पडणार नाही. आपण हे असं घडलं कसं? एकाच गोष्टीची किती वेळा चर्चा करायची? आपल्या सगळ्या घराचंच वाळवंट झालं. काही इलाज नाही त्याला. हिरा आपल्याकडे चालत आला होता, पण त्या हिऱ्याला हवं ते कोंदण या घरात लायकच नाही आहे.
किंबहुना हिऱ्याचं मोल आपल्याला कळलं नाही माधुरी. माधुरीबाईंनी मनोहररावांचा हात हातात घेतला. त्यांनीही माधुरीबाईंना थोपटलं. दोघांनाही भरून आलं होतं. दोघंही कितीतरी वेळ एकमेकांना दिलासा देत राहिले. माधुरीबाईंच्या डोळ्यातनं 2 कडक आसवं गालावर ओघळली. मनोहर माधुरीबाईंना फक्त मूकपणे थोपटत होते, लहान मुलाला थोपटावं तसं. प्रोबेशन पिरियडसाठी या दोघांना नागपूरचीच ऑर्डर मिळाली. देवाला नमस्कार करून श्रावणी ऑफिसला निघाली. श्रावणी श्रीरंगचा प्रोबेशन पिरियड सुरू झाला. कलेक्टरांनी त्यांचा प्रोग्रॅम तयार केला होता. प्रत्येक ब्रँचचं काम पाहून कमी जास्त दिवस त्या त्या ब्रँचसाठी देण्यात आले. कधीकधी ते कलेक्टरांच्या बरोबरसुद्धा काम करत. ते काम कसं करतात ते बघत, नोट्स काढत, सगळी कामाच्या पद्धती समजून घेत दिवस जात होते. कोर्टाचा निकाल अजून लागत नव्हता. फक्त तारखेवर तारीख पडत होती आणि त्या तारखेवर श्रावणी वेळात वेळ काढून जात होती. कधीकधी मन अस्थिर होत होतं. केव्हा संपेल ही कोर्टाची भानगड असं श्रावणी मनाशी म्हणत होती आणि अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी स्वतःला जास्तीत जास्त कामात गुंतवून घेत होती. प्रोबेशन पिरियड संपला. त्यानंतर 3 महिन्यांचं मसुरीचं ट्रेनिंग होतं. तिथे श्रावणी श्रीरंग गेले. प्रोबेशन पिरियडमध्ये कोणकोणती कामं केली, म्हणजे कोणकोणती कामं कशा तऱ्हेनं केली जातात याची तिथे चर्चा व्हायची. प्रत्येकजण आपापले वेगवेगळे अनुभव सांगत होते आणि तो प्रत्येकाच्या कामाचा अनुभव इतरांच्या काम करण्याच्या दृष्टीने मोलाचा ठरणार होता. मसुरीचं ट्रेनिंग आटोपलं. दोघेही नागपूरला आले. त्यांना घ्यायला श्रीधरराव, आशाबाई, श्रीरंगच्या आई, श्रीरंगची बहीण आणि जावई स्टेशनवर आलेले होते. हसत हसत सगळ्यांनी श्रावणी श्रीरंगचं स्वागत केलं. श्रावणी वडिलांच्या गाडीतनं तर श्रीरंग बहिणीच्या गाडीतनं आपापल्या घरी रवाना झाले. श्रावणी, प्रवास कसा झाला गं? आईने विचारलं. अगं एकदम मस्त. आणि ट्रेनिंग? तेही उत्तम. आता तुमच्या ऑर्डर निघतील ना? हां, ते काही दिवसात कळेल. कुठे देतात? काय माहिती. आधी इतर पोस्टिंगवरती काम करायला लागतं. अच्छा, म्हणजे IAS असलं तरी एकदम कलेक्टरची पोस्ट मिळत नाही का? नाही, काही दिवस उपविभागीय अधिकारी म्हणून काम करायला लागेल. बाबा, आत्ता फक्त कामाचा अनुभव गोळा करत राहायचं. मधमाशा फुलातला मकरंद गोळा करतात ना, तसा. बाबा हसले आणि गाडी श्रावणीसमोर उभी राहिलेली होती. श्रावणीला नागपूर आणि श्रीरंगला भंडारा मिळालं. पाहता पाहता दिवस जात होते. अधूनमधून दोघांच्या गाठीभेटी होत होत्या. फोनवरनं बोलणं चालू असायचं. अनेकदा कामाच्या बाबतीतही बोलणं व्हायचं. कामातल्या अडचणी एकमेकांना सांगितल्या जायच्या, त्याच्यावर उपाय शोधले जायचे. एकमेकांच्या हातात हात घालून रात्र आणि दिवस सरत होते. दोघांच्याही ऑर्डर निघाल्या. श्रावणीला CEO नागपूर मिळालं आणि श्रीरंग कलेक्टर भंडारा मिळालं. दोघेही खुश. नागपूरपासून भंडारा अगदी जवळ. शिवाय कामाच्या निमित्तानं, मीटिंगच्या निमित्तानं येणं होणारच. लग्न झाल्यानंतर दोघांनाही एकाच गावात पोस्टिंग पुढे मिळणार असं वाटत होतं. प्रत्येक गोष्ट अगदी ठरल्याप्रमाणे मनासारखी घडत होती. आता शिल्लक राहिलं ते फक्त घटस्फोटाचं प्रकरण. बहुतेक या महिन्यात कोर्ट ऑर्डर करायची शक्यता होती. आपली बाजू स्वच्छ होती, पण तरीही प्रत्येकाच्या मनात थोडीफार धाकधूक होती. पोस्टिंग मिळाल्यानंतरचा श्रावणीचाच पहिला दिवस. ती सकाळी लवकर उठली. कॉफी घेता घेता पेपर चाळला. अंघोळ आटोपून देवाला नमस्कार केला. आईने तिच्यासाठी पटकन ताट तयार केलं. श्रावणीने थोडंफार जेवण घेतलं. श्रीधररावांनी बाहेर बघितलं. एक पिवळ्या दिव्याची ॲम्बॅसिडर त्यांच्या दारात उभी राहत होती. ड्रायव्हर तिथे विचारत होता, मॅडम आहेत? हो आहेत, या. श्रावणी, अगं गाडी आली आहे तुला न्यायला. आशाबाई आनंदानं श्रावणीच्या खोलीजवळ जाऊन म्हणाल्या. आलेच आई. फिकट गुलाबी रंगाची शिफॉनची साडी, तसला ब्लाऊज, लांब पदर, काळ्या कुरळ्या केसांचा बॉब, एका हातात घड्याळ, एका हातात सोन्याच्या 2 बांगड्या, अशी श्रावणी हातात पर्स घेऊन बाहेर आली. तिने देवघरात जाऊन देवाला आणि मग आईबाबांना वाकून नमस्कार केला. खूप मोठी हो बेटा, मनातल्या मनात बाबा म्हणाले. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे बेटा, सुखी राहा. आई ओठातल्या ओठात पुटपुटली. येते असं म्हणून श्रावणी दारापर्यंत आली आणि तिचा मोबाईल वाजला. पर्समधनं मोबाईल काढला.
कानाला लावला. हॅलो श्रीरंग, श्रावणी. काय करतेस? निघतीये. अगं मी निघतोय. बेस्ट ऑफ लक. थँक्यू, तुलाही बेस्ट लक. अच्छा बाय. बाय असं म्हणून श्रावणीने मोबाईल बंद केला, पर्समध्ये टाकला. येते हां आई बाबा असं म्हणून श्रावणी गाडीजवळ गेली. नमस्कार मॅडम, ड्रायव्हर म्हणाला. मान लपवून श्रावणीने नमस्कार म्हटलं. तिच्या ऑफिसच्या एका माणसाकडून स्वीकारलेला श्रावणीचा हा पहिला सॅल्यूट होता. श्रावणी गाडीजवळ जाता ड्रायव्हरनी गाडीचं दार उघडलं. तो आदवीने उभा राहिला. श्रावणीने पहिल्यांदा पिवळ्या दिव्याच्या गाडीत पाय ठेवला. ड्रायव्हरनं गाडीचं दार लावलं. फाटकाशी उभं राहून आईबाबा तिच्याकडे बघत होते. तिने गाडीच्या खिडकीतनं बाहेर बघितलं. आईबाबांकडे बघून हात हलवला. डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आईबाबांनी हात हलवला. गाडी गेल्यावर न बोलता दोघंही आत आले. काही क्षण असे असतात की त्यावेळी काय बोलावं कळत नाही. तो क्षण, त्या क्षणाचा आनंद आतल्या आत फक्त अनुभवायचा असतो. अशा आरसपाने आनंदाचे क्षण आयुष्यात फार कमी येतात, पण जे येतात ते फार मोलाचे असतात. श्रोते हो, हा होता आजचा भाग विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा. या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या आपण ऐकणार आहोत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.